बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि या तासाच्या हेडलाईन्स पाहूयात. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राज्यात पुन्हा पावसाचा इशारा. 30 सप्टेंबर पर्यंत मान्सून सक्रिय राहणार. पावसामुळे राज्यातील 65 लाख एकर शेती पाण्याखाली. मराठवाड्यात 1 जून ते 22 सप्टेंबर पर्यंत सरासरीच्या 124% पाऊस. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसाचा कोप. मराठवाड्यात 4 जणांचा मृत्यू. जालन्यात गर्भवती महिलेला खांद्यावर नेण्याची नामुष्की. शेतकरी मेटाकुटीला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आज धाराशिवमधील नुकसानाची पाहणी करून आढावा घेणार. तर परंड्यात कुटुंबाला वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफच्या साथीनं स्वतः पाण्यात उतरले. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठवाड्यासह इतर भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार. नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं. धाराशिव, बीड आणि उत्तर सोलापुरातील शाळांना आज सुट्टी. पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाची खबरदारी. धाराशिव, बीड, जालन्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना जीवदान. बचाव पथकांच्या प्रयत्नांची शर्थ. धुवाधार पावसामुळे मराठवाड्याला पुराचा वेढा. 81 नवीन तहसील आणि 20 नवे जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव. तर जनगणनेनंतर भौगोलिक परिस्थिती पाहून प्रस्तावावर विचार करू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. शनिशिंगणापुरातील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त. राज्य सरकारचा मोठा निर्णय. विश्वस्त मंडळाच्या जागी आता जिल्हाधिकारीच प्रशासक. राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते आज 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण. शाहरुख खान पहिल्यांदाच स्वीकारणार राष्ट्रीय पुरस्कार. तर मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं होणार सन्मान. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.